नवी मुंबईमधील वाशी येथे 3 दिवसीय विश्वकर्मा प्रदर्शनी आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनीमध्ये भारतातून आलेल्या विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले स्टॉल्स लावलेत। या कारागिरांना समृद्ध करण्याचा प्रयत्न प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जातोय। कारागिरांद्वारे दगड, बांबू यांसारख्या वस्तूंपासून अतिशय सुबक अशा वस्तू बनवून प्लास्टिक मुक्त भारत बनवण्याचा संकल्प या कारागिरांद्वारे केला जात असल्याची भावना भाजपा महिला मोर्चाच्या वर्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे। नवी मुंबईतल्या माझ्या सहकारी जया अलमचंदानी यांची संस्था नवी मुंबई सहकारी संस्था MSME आणि खादी ग्रामोद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरामध्ये विविध कारागीर जे आपापली कला विविध एक्झिबिशन म्हणून दाखवत असतात अशा सगळ्या देशभरातली विविध स्टॉल्सचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आणि या माध्यमातून लोकांना उद्योग त्याबरोबरीतच त्यांना आर्थिक समृद्ध करण्याचा प्रयत्न या एक्झिबिशनच्या माध्यमातून होतो। मी या सगळ्या एक्झिबिशन्स पाहिले, इतके वेगवेगळे एक्झिबिशन्स आहेत। एक गोंदियावरून आलेले मी ते वीरेंद्र कुमार पाहिले, ते वेगवेगळ्या नद्यांवरती जाऊन दगड गोळा करतात, त्या दगडांना असं सुंदर शेप देऊन त्याचं घड्याळ करणं, बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू, प्लास्टिक मुक्त भारत व्हावा यासाठी प्रयत्न करत असताना या बांबूपासून क्रिएटिव्ह वस्तू बनवणारे लोक आहेत, साड्या आहेत, हाताने बनवणारी इमिटेशन ज्वेलरी आहे, टोप्या, शूज याच्यावरती हाताने केलेलं वर्क। मला असं वाटतं क्रिएटिव्हिटीला पर्याय नाही आणि या क्रिएटिव्हिटीला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम नवी मुंबईमध्ये जया अलमचंदानी MSME आणि खादी ग्रामोद्योगने केलेलं आहे। त्यांच्या या उपक्रमाला माझ्या अनंत शुभेच्छा आहेत। थँक्यू मॅडम।